नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग डे 7मध्ये. तर मित्रांनो, आजपासून आपण आपल्या नॉर्मल रुटीनला येणार आहे. ज्या गोष्टी स्किप करत होतो त्या गोष्टी आजपासून परत चालू करायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीच काम नाही, जे आहे ते फक्त पाठवायचं आहे. जे करून ठेवलं आहे फक्त पाठवायचं आहे. तर जास्त लोड नाही. आज इव्हिनिंगला पण आपल्याला ते काय बोलतात त्याला, इव्हिनिंगला आपल्याला लेक्चर करायचे. जे दा विंसीचे राहिले होते ट्युटोरियल्स जे आपल्याला करायचे होते ते आता परत एकदा आपण चालू करणार आहोत. कारण की आज काही काम नाही आहे, तर काही लोड नाही आहे, तर आपण ते करणार आहोत. आणि तुम्हाला काल बोललो तसं तुम्हाला आज दाखवणार आहे की काल आपण रात्री केलं काय नक्की, कसं म्हणजे जे छोटं नॉलेज होतं आपल्याला, कॉन्ट्रास्ट, मिड टोन, या सगळ्या गोष्टीचा यूज करून आपल्याला जेवढं जमतं आहे, ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्यावरून आपण ते दा विंसीवर केलं आणि तुम्हाला रिझल्ट दाखवतो त्याचा. जर ट्युटोरियल करून अजून आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल स्वतःमध्ये तर बघूया आपण. तर यस, भेटूया आपण व्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आहे ना, पूजा तर झाली आता आपली, पण हा जो डेस्क आहे ना, हे सगळं आहे ना मला साफ करायचं. गेली किती दिवस झालं मी हे साफ करायचं बोलतो. कीबोर्ड पण बघा किती घाण झाला आहे, इथे पण बघा किती धूळ बसले. पण आहे ना, ते काय होतच नाही आहे. कारण की आता बघा पूजा झाली, तर आता एक काम अर्जंट फोन आला की अर्जंट पाठवतो तो. तर आता परत PC चालू करावं लागेल. मग PC एकदा चालू केलं की बंद करायचं मन नाही करत. तर काय कधी होणार आहे? आज काही करून किती आज वाटलं तर आपण दुपारचा आराम स्किप करू, पण हे साफ करूया. कारण खूप मेसअप झाले, खूप धूळ झाले. तर आज हे साफसफाई करायचीच आहे काही करून. आणि हा ड्रॉवर पण बघा किती मेसअप झाला. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आज करायच्याच आहेत. तर आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कामं संपूया आणि साफ करूया. मित्रांनो, आपला झाला आहे लंच टाईम. डाउनलोड एक डेटा डाउनलोडला लावला आहे आणि बऱ्यापैकी सगळं पाठवलं आहे. तर आता लंच टाईम आहे, जेवूया आणि बघूया जेवायला. या जेवायला. वांग्याची भाजी आणि ही कसली भाजी आहे? बटाट्याचा रस्सा. आणि हे नाही, हे डाळ भात आणि ठीक आहे. तर या मित्रांनो जेवायला, भेटूया जेवून. तर मित्रांनो, आपलं आता जेवण वगैरे झालं आहे, मेडिसिन घेतले आहेत. तर आता थोडा आराम करूया आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी आपलं जे सेक्शन बाकी आहेत दा विंसीचे ते आपण पूर्ण करूया. हे मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की काल जे आपण व्हिडिओ केला, काल जे काम केलं त्याच्यामधला तुम्हाला डिफरन्स जो दाखवायचा होता, तर आपण आता त्याच्याबद्दल बोलूया. तो तुम्हाला मी दाखवतो. बोलूया कशाला, दाखवतो मी तुम्हाला. तर तुम्हीच बघा की कसा वाटतो आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जर आवडला असेल हे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर लाईट बंद करूया आपण, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हे लॉकचं फुटेज आहे. आवाज म्यूट करूया. हे लॉकचं फुटेज आहे नॉर्मल. आणि जे आपण काल दा विंसीवर CC केलं ते हे CC वालं फुटेज आहे मित्रांनो, तुम्हाला दिसतंय. आणि हे
हे बघा तुम्हाला फरक दाखवतो. आता हा इमेज, ही फ्रेम आहे, ही लॉगवर आहे, S-Log3वर शूट केलं आहे. आणि हे आपण CC केलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता. अजून पुढे जाऊया. हे लॉग फुटेज आहे. हे CC. तर हे तर आपण एकदम जे आपल्याला बेसिक माहिती होतं त्या गोष्टींवरूनच केलं आहे. ज्या गोष्टी बेसिक माहिती असल्या पाहिजे त्या सगळ्या प्रत्येक व्हिडिओ एडिटरला माहिती असतात, त्याच्यावरूनच हे केलं आहे. तर आता आपण कसं वाटलं मित्रांनो CC? हे एकदम म्हणजे बेसिक होतं. कॉन्ट्रास्ट, यू आणि मिड टोन, शॅडो या बेसिक गोष्टींना घेऊनच हे केलं होतं. आणि जे म्हणजे आता जे दुसरं आता आपण जे लेक्चर करणार आहे त्याच्यामध्ये प्रॉपर एक सेक्शन आहेत की यू कसं यूज करायचं, कसं मास्क करायचं, कसं कलर टोन मॅनेज करायचे, कसं एखादा कलर जास्त आहे तर तो कसा कमी करायचा, या सगळ्या गोष्टीचं एक ट्युटोरियल आहे. जे कोणी दाविन्सी शिकू इच्छितात त्यांनी त्या गोष्टी बघा. जेवढं स्वतःला डेव्हलप करता येईल डे बाय डे जेवढं स्वतःला डेव्हलप करता येईल तेवढं करा. कारण की भाई खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. खूप सगळे प्रत्येकजण कोण मोबाईलवर कॅपकट यूज करतं आहे, कोण काय करतं आहे, कोण काय करतं आहे. एवढे एडिटर झालेत, एवढे व्हिडिओ एडिटर झालेत ना, म्हणजे ज्याला येत नाही ना तो पण मोबाईलमध्ये VNवर रील एडिट करतो, तो पण एडिटर स्वतःला बोलतो. तर प्रोफेशनली जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, जर इच्छा असेल खरंच शिकायची तर स्वतःला डेव्हलप करा. कारण डे बाय डे नवीन फीचर्स येतात, नवीन सॉफ्टवेअर्स येतात. प्रत्येक सॉफ्टवेअर हे काही ना काही नवीन घेऊनच येतं आहे. तर तुम्ही भाई प्रत्येकाने स्वतःला डेव्हलप करा, स्वतःवर लक्ष द्या, स्वतःवर काम करा. जेवढं तुम्ही स्वतःवर काम कराल तेवढं तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा आहे. तर जाऊया आपण आता लेक्चरकडे. फायनली आम्ही आमचा ड्रॉवर डेस्क साफ करायला घेतला. डेस्क आत्ता साफ करूया म्हणजे उद्या कसं उठल्यावर फ्रेश सगळं आहे की नाही, फ्रेश भेटेल की नाही. हां भेटणार की नाही फ्रेश? हा बोला काहीतरी हो किंवा नाही. हां हा माझा संसार. अरे भीम जयंतीची पावती रे बाबा. हा डेस्क आणि हा आमचा संसार सगळा. मित्रांनो ही जी जागा आहे ह्याच्यात हे सगळं सामान होतं. ही इसवी 90मध्ये साफ केलेली. म्हणजे माझे पंजोबा जेव्हा होते ना तेव्हा ही साफसफाई केलेली. त्याच्यानंतर मी आज करतो. म्हणजे तुम्ही ड्रॉवर तर झाला आपला साफ करून.
आता त्याच्यात सामान ठेवूया हळूहळू एक एक करून पुसून. सगळं सामान आहे सगळं ठेवायचं आहे. पुसूया हळूहळू करून. हे खालचं साफ करूया. हे सगळं आपल्या बॅगेतलं सामान आहे जे आता मला ड्रॉवरमध्ये शिफ्ट करायचं आहे. सगळं माझ्या बुक्स वगैरे माझ्या आवडीच्या बुक्स असतात सगळ्या गोष्टी. तर बऱ्यापैकी टेबल तर साफ केला आहे. तर एकच नंबर असं सगळं लावून झालं आहे आपलं व्यवस्थित पद्धतशीर एकदम सगळ्या गोष्टी. दोन्ही ड्रॉवर हे माझ्या बुक्स आहेत. ही माझी सगळ्यात फेवरेट आहे. वायर आहेत हार्ड ड्राईव्हच्या, या कधी पण कामाला येतात. चष्मा आहे, बघत आहे. हा माझा ड्रॉवर. इथे आपलं हेडफोनचा बॉक्स आहे. केस या हेडफोनचा. 1947 मधली जागा पण साफ केली. आता हे जे एवढं उरलं आहे ह्यातलं सगळं काय काय धुवायला घ्यायचं आहे आणि काय काय टाकून द्यायचं. तर आता माझं काम तर मी केलं आहे बऱ्यापैकी. एकदम चिकना दिसतोय की नाही आपला सेटअप. कीबोर्ड बिबोर्ड बघताय की नाही पांढरा पांढरा एकदम. या तर आज ह्या गोष्टीचा मुहूर्त लागला आहे फायनली. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.